प्रश्न पहिला. कोणत्या राज्यातील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भारत आणि रशियाने केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तमिळनाडू. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न दुसरा. डॅश डॅश या गटातील वनस्पतींना मूळ, खोड व पान असे अवयव नसतात. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी थैलोफायटा. तर बघा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पुणे. प्रश्न चौथा. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राज्यसभा. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. किती खाजगी विद्यापीठांची स्थापना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 5 वर्षात देशात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न. प्रसिद्ध गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए त्र्यंबकेश्वर. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात कोणत्या शहराचे नामकरण धाराशिव असे करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उस्मानाबाद. प्रश्न क्रमांक 8 बघा. भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वंदे भारत. प्रश्न क्रमांक 9 बघा. कोणते राज्य कौटुंबिक मासिक उत्पन्नाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्नाटक. प्रश्न क्रमांक 10 बघा. भारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 15 मार्च 1950. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. चंद्रपूर जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तेलंगणा. प्रश्न क्रमांक 12 बघा. घोडाझरी हा निसर्गरम्य तलाव कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नागभीड. पुढचा प्रश्न. अन्न पचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम डॅश डॅशमध्ये होते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लहान आतडे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी डॉक्टर नितीन करीर. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तिसरा. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पुणे. आणि ते कोणते कोणते आहेत त्या ठिकाणी मला जेवढे तुम्हाला माहिती आहे तेवढे का होईना मला लगेच कमेंट करून आताच्या आता सांगायचं आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. भारतातील सर्वात जास्त ज्यूट म्हणजेच ताग उत्पादक राज्य कोणते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 18 बघा. जगातील पहिला कोणता देश कृष्ण विवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबविणारा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमेरिका. प्रश्न क्रमांक 19 बघा. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए धोंडो केशव कर्वे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस म्हणजेच रेझिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 2 जानेवारी. प्रश्न क्रमांक 21. भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरील सर्व. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 22. पोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण इस्रोने कोणत्या राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न. एकशिंगी गेंड्यासाठी कोणते राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए काझीरंगा. प्रश्न क्रमांक 24. हाडे आणि दात यातील कडकपणा आणि मजबूती डॅश डॅशपासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी
कॅल्शियम. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चंदीगड. प्रश्न क्रमांक 26 बघा, अग्निशमक नळकांड्यामध्ये कोणता वायू वापरला जातो? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 27 यापैकी कोणता देश नाटो या संघटनेचा 2023 मध्ये सदस्य बनला? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए फिनलँड. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 28 सर्वात वेगवान कसोटी विजय मिळवण्याचा विश्वविक्रम खालीलपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने नोंदविला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भारत. प्रश्न क्रमांक 29 बघा, पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चंद्रपूर भंडारा पूर्व भाग. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 30 भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कृष्णा. प्रश्न क्रमांक 31 बघा, नरनाळा हा किल्ला अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अकोट. पुढचा प्रश्न पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सर्वांनी लगेच लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 32 कोणत्या बँकेसोबत केंद्र सरकारने भाषिणी या उपक्रमाअंतर्गत आर्थिक व्यवहार स्थानिक भाषेमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी RBI. प्रश्न क्रमांक 33 काकरापार हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गुजरात. प्रश्न क्रमांक 34 बघा, आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सायट्रिक ॲसिड. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 35 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गट विकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 36 भारतातील कोणत्या शहराचा समावेश जगातील पहिल्या 50 सुरक्षित शहराच्या यादीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मंगळुरू. प्रश्न क्रमांक 37 वर्धा नदीची वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा डॅश डॅश आहे? तर बघा या ठिकाणी वायव्येकडून आग्नेयेकडे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 बघा, आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला गौरव केला जातो? तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 38चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राजाराम मोहन रॉय. प्रश्न क्रमांक 39 अभिनव भारत संघटनेचे मुख्यालय डॅश डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नाशिक. पुढचा प्रश्न कोणता देश ओपेक या संघटनेतून बाहेर पडला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अंगोला. प्रश्न क्रमांक 41 ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 2014. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गोवा. पुढचा प्रश्न खालीलपैकी व्याघ्र प्रकल्प आणि संबंधित जिल्हा यांच्या जोडीतून चुकीची जोडी निवडा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बोर व्याघ्र प्रकल्प वाशिम. तर याचं योग्य उत्तर काय असेल त्या ठिकाणी मला कमेंट करून लगेच सांगायचं आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 44 1600 तबला वादकांनी एकाच वेळी तबला वादनाच्या विक्रमाची नोंद कोणत्या ठिकाणच्या तानसेन महोत्सवात गिनीज बुकमध्ये झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ग्वालेर. प्रश्न क्रमांक 45 भारताच्या सर्वात दक्षिणेला असलेला भाग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अंदमान निकोबार. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील हा डॅश डॅश हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नागपूर ते चंद्रपूर. पुढचा प्रश्न पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत देखील सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. तर प्रश्न क्रमांक 47 बघा, पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान डॅश डॅश यांना प्राप्त झाला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी प्रतीक्षा बागडी. पुढचा प्रश्न
प्रश्न क्रमांक 48, कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यकृत. प्रश्न क्रमांक 49, कोणत्या ठिकाणाहून 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ केला? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तंजावर तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 50, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ओडिशा.